ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई युनिव्हर्सिटी पेट एक्झाम 2021साठी रिसर्च मेथडॉलॉजी हा टॉपिक बघणार आहोत. आजचा हा पहिला व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण संशोधनाचा अर्थ, संशोधनाची उद्दिष्टे आणि संशोधनाची वैशिष्ट्ये बघणार आहोत आणि त्यावर काही प्रश्न घेऊन सराव करणार आहोत. तर आपण सुरू करूया आजचा व्हिडिओ. संशोधनाचा अर्थ. Research is defined as a careful consideration of study regarding a particular concern or a problem using a scientific method. It gives multiple solutions for a single problem and there are many possible ways to do research for a single problem. संशोधनाची व्याख्या एका विशिष्ट चिंतेविषयी किंवा वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून घेतलेल्या समस्येसंदर्भात अभ्यासाचा काळजीपूर्वक विचार म्हणून केली जाते. हे एकाच समस्येचे अनेक निराकरण देते आणि एकाच समस्येसाठी संशोधन करण्याचे अनेक मार्ग आहेत. संशोधन म्हणजे काय? थोडक्यात म्हणजे एका समस्येवर वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून काळजीपूर्वक केलेला अभ्यास म्हणजे संशोधन असे आपण म्हणू शकतो. संशोधनाची उद्दिष्टे काय आहेत? तर टू गेन फॅमिलिटी विथ फेनॉमेना अँड अचीव अ न्यू इन्साइट इनटू इट. घटनांशी परिचित होणे आणि त्यातील अंतर्दृष्टी प्राप्त करणे. टू डिटरमाइन द फ्रिक्वेन्सी विथ विच समथिंग अक्युर्स. म्हणजे ज्यापासून काहीतरी निश्चित होते किंवा त्यापासून काहीतरी निश्चित करणे. त्यानंतर टू टेस्ट हायपोथेसिस ऑफ कॉज इफेक्ट अँड रिलेशनशिप बिटवीन व्हेरिएबल्स. चलांमधील कारण, परिणाम आणि नातेसंबंध यांच्या गृहीतकांची चाचणी घेणे. टू डिस्क्राईब अनएक्सप्लेन हॉरिझॉन ऑफ नॉलेज. अस्पष्ट क्षितिजाचे ज्ञान असते त्याचे वर्णन करणे. त्यानंतर टू स्टडी अँड रिसॉल्व कॉन्ट्रडिक्शन इन एरिया ऑफ स्टडी अँड प्रपोज अ न्यू थेअरी. अभ्यासाच्या क्षेत्रातील विरोधाभास अभ्यासण्यासाठी आणि निराकरण करण्यासाठी नवीन सिद्धांत प्रस्तावित करणे. टू नो द लेवल ऑफ असोसिएशन बिटवीन टू व्हेरिएबल्स. दोन चलांमधील संघटना पातळी समजून घेणे. टू कॅरी वर्क फॉर द बेटरमेंट ऑफ अपलिफ्टमेंट ऑफ द सोसायटी. समाजाच्या उन्नतीसाठी काम करणे. ही सर्व संशोधनाची उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टांसाठी प्रत्येक व्यक्ती हे संशोधन करत असते. तर संशोधनाची वैशिष्ट्ये काय आहेत? ऑब्जेक्टिव्हिटी, वस्तुनिष्ठता, रिअलेबिलिटी, विश्वसनीयता, व्हॅलिडिटी, वैधता, ॲक्युरेसी, अचूकता, क्रेडिटेबिलिटी, विश्वासार्हता, सिस्टमायझेशन, प्रणाली व्यवस्था ही सर्व संशोधनाची मुख्य उद्दिष्ट आहेत. तर त्यातली उपवैशिष्ट्ये किंवा प्रणाली व्यवस्थेमध्ये आणखीन काय वैशिष्ट्ये येऊ शकतात? तर इम्पेरिकल, अनुभवजन्य, लॉजिकल, तार्किक, सायक्लिकल, चक्रीय, ॲनालिटिकल, विश्लेषणात्मक, क्रिटिकल, गंभीर, मेथडॉलॉजिकल, पद्धतशीर, रिप्लिकेबिलिटी, प्रतिकृती ही सर्व संशोधनाची वैशिष्ट्ये आहे. कारण संशोधन हे वैज्ञानिक पद्धतीने सर्व अभ्यास करून वैधता तपासून किंवा विश्वसनीयता किती आहे आपल्याला मिळालेल्या डाटामध्ये हे सगळं चाळून मगच संशोधन केले जाते. म्हणून ही संशोधनाची उद्दिष्टे आपण म्हटली जाऊ शकते आणि चांगला संशोधन होण्यासाठी या वैशिष्ट्यांची पूर्णता करणे आवश्यक असते. तर या सर्वांमध्ये आपण काही प्रश्न बघणार आहोत. आपला आजचा पहिला आहे रिसर्च इज. संशोधन म्हणजे काय? संशोधन म्हणजे पुन्हा पुन्हा शोध घेणे. ऑप्शन बी कोणत्याही समस्येवर तोडगा काढणे. ऑप्शन सी कोणत्याही समस्येचे सत्य शोधण्यासाठी वैज्ञानिक मार्गाने कार्य करणे. आणि डी वरीलपैकी काहीही नाही. तर याचं आपल्याला उत्तर जे चारही यामध्ये ऑप्शन आपल्याला कधी कधी बरोबर वाटत असतात पण त्यातलं जे सर्वात योग्य ऑप्शन दिसेल ते आपलं उत्तर असतं. तर यामध्ये आपल्याला ऑप्शन सी हे करेक्ट ऑप्शन आहे. कोणत्याही समस्येचे सत्य शोधण्यासाठी वैज्ञानिक मार्गाने कार्य करणे म्हणजे संशोधन होय. आपला प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग इज ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च. खालीलपैकी कोणते संशोधनाचे उद्दिष्ट आहे? ए. इंद्रिय गोचरांशी परिचित होण्यासाठी आणि त्यामध्ये नवीन अंतर्ज्ञान मिळवण्यासाठी. कशाची वारंवारिता येते हे ठरवण्यासाठी. अस्पष्ट क्षितिज वर्णन करणे. वरील सर्व. तर आपण मागे जी उद्दिष्टे बघितली त्याच्यामध्ये ही तिन्ही वरची उद्दिष्टे आहेत. म्हणून आपलं करेक्ट ऑप्शन काय आहे? ऑप्शन डी. ही वरील सर्व उद्दिष्टे आहेत ती संशोधनाची आहेत. पुढचं विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू. खालीलपैकी कोणते विधान खरे आहे हे सांगायचे आहे. ए. संशोधनाची उद्दिष्टे प्रश्नरूपात लिहिली जाऊ शकतात. बी. संशोधनाची उद्दिष्टे विधान रूपात लिहिली जाऊ शकतात. सी. प्रबंधातील पहिल्या अध्यायात उद्दिष्टे सांगायला हवीत. डी. वरील सर्व. ते यापैकी सगळ्यात उत्तर बरोबर कुठलं आहे बघूया. ए ऑप्शन आहे जे प्रश्न रूपात लिहिली जाऊ शकतात कधीच नाही. जी संशोधनामधली स्टेटमेंट्स आहेत प्रश्नात कधीच लिहू शकत नाही. बी.
संशोधनाची उद्दिष्टे विधान रूपात लिहिली जाऊ शकतात. बी हे बरोबर आहे. पण सी बघून घेऊया की प्रबंधातील पहिल्या अध्यायात उद्दिष्टे सांगायला हवीत. नाही, प्रबंधातील पहिल्या अध्यायात इंट्रोडक्शन असायला हवं आणि वरील सर्व तर हे ऑप्शन असू शकत नाही, कारण आपलं ए आणि सी हे ऑप्शन चुकीचं आहे. म्हणून आपलं बरोबर आन्सर कुठला असणार आहे तर बी. आपलं करेक्ट ऑप्शन बी असणार आहे. संशोधनाची उद्दिष्टे हे विधान रूपात लिहिली जाऊ शकतात. पुढचं, द डेप्थ ऑफ एनी रिसर्च कॅन बी जज बाय. कोणत्याही संशोधनाची खोली यावर आधारित असू शकते. ए, संशोधनाचे शीर्षक, संशोधनाची उद्दिष्टे, संशोधनावरील एकूण खर्च, संशोधनाचा कालावधी. आता याचं उत्तर आपण बघताना सांगू शकतो की संशोधनाच्या शीर्षकमध्ये त्याची खोली जाणून घेता येणार नाही. शीर्षकामध्ये संशोधनाचा कुठलाही अर्थ आपल्याला मिळत नाही. त्यानंतर संशोधनाची उद्दिष्टे हे ऑप्शन आपल्याला बरोबर असू शकतं. संशोधनावरील एकूण खर्चावरती सुद्धा संशोधन किती खोल आहे किंवा किती उपयोगी पडणार आहे हे आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे संशोधनावरील एकूण खर्च हे देखील संशोधनाची खोली सांगू शकत नाही. आणि संशोधनाचा कालावधी देखील सांगू शकत नाही संशोधनाची खोली, कारण कमी कालावधीमध्ये सुद्धा एखादं संशोधन खोलवर होऊ शकतं किंवा जास्त कालावधी लागला म्हणजे खोलच असेल असंही होऊ शकत नाही. म्हणून आपला ऑप्शन करेक्ट बी आहे. संशोधनाची उद्दिष्टे यावर संशोधनाची खोली आधारित असू शकते. पुढचा प्रश्न 5वा, इन व्हॉट वे द ऑब्जेक्टिव्हिटी ऑफ रिसर्च कॅन बी एनहान्स. संशोधनाची वस्तुनिष्ठता कोणत्या प्रकारे वाढवली जाऊ शकते. ऑप्शन ए, त्याच्या निपक्षपातीपणाद्वारे, ऑप्शन बी, त्याच्या विश्वसनीयतेद्वारे, ऑप्शन सी, त्याच्या वैधतेद्वारे आणि ऑप्शन डी, वरील सर्व. निपक्षपातीपणा असलाच पाहिजे संशोधनामध्ये, तो कुठल्याही बाजूने नाही पाहिजे. म्हणूनच त्याला निपक्षपातीपणे संशोधन करणे गरजेचं आहे. त्याच्यामध्ये विश्वसनीयता पण असली पाहिजे, तरच ते लोकांना उपयोगी पडेल. आणि वैद्य पण असलं पाहिजे. जे काय आपण संशोधन मांडतोय ते वैद्य असलं पाहिजे. मग आपलं ऑप्शन काय बरोबर येऊ शकतं. ऑप्शन डी, वरील सर्वही पर्याय आपल्यासाठी बरोबर आहेत की ज्यावर संशोधनाची वस्तुनिष्ठता वाढवली जाऊ शकते. हा प्रश्न आहे 6. विच ऑफ द फॉलोइंग इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑथेंटिक रिसर्च. पुढीलपैकी कोणती असतात संशोधनाची वैशिष्ट्ये आहेत. आपण मागच्या स्लाइडमध्ये बघितलेले आहेत संशोधनाची वैशिष्ट्ये काय आणि ऑप्शनमध्ये काय काय आहे. ए, व्हॅलिडिटी, वैधता, बी, क्रेडिटिबिलिटी, विश्वासार्हता, सी, ऑब्जेक्टिव्हिटी, वस्तुनिष्ठता, डी, ऑल ऑफ द अबोव. आपण ज्या मागच्या स्लाइडमध्ये बघितलेलं आहे त्यामध्ये तर हे वरील तीनही ऑप्शन आपल्याला वैशिष्ट्यामध्ये दिसून आलेले आहेत. म्हणून आपलं ऑप्शन उत्तर काय असणार आहे तर करेक्ट ऑप्शन डी असणार आहे, वरील सर्व. पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिसर्च. मग अशी होतं की काय वैशिष्ट्य होते आणि आत्ताचा प्रश्न असा आहे की संशोधनाची कुठले वैशिष्ट्य नाही. परीक्षेमध्ये बहुधा आपण याच शब्दामुळे चुकतो की म्हणजे कोणतं वैशिष्ट्य आहे की कोणतं वैशिष्ट्य नाही. त्यामुळे प्रश्न पहिले नीट वाचून घेणे गरजेचं असते. प्रश्न जर आहे असेल तर त्यातलं एखादं ऑप्शन असेल, नाही म्हटलं तरी दुसरं ऑप्शन असेल, तर प्रश्न नीट वाचला तर उत्तर आपल्याला नक्की येतं. याचे ऑप्शन्स आपल्याला असे आहेत. संशोधन हे पद्धतशीर आहे, संशोधन ही प्रक्रिया नाही, संशोधन ही समस्याभिमुख आहे, संशोधन निष्क्रिय नाही. तर यापैकी संशोधनाचं कुठलं वैशिष्ट्य नाही विचारलं त्यांनी. तर पद्धतशीर आहे, ही एक समस्याभिमुख आहे, त्याच्यानंतर निष्क्रिय नाही असं म्हणू शकत नाही आपण. तर आपलं उत्तर काय असू शकतं. बी, संशोधन ही प्रक्रिया नाही. कारण संशोधन ही प्रक्रिया आहे ना, स्टेप बाय स्टेप आपण संशोधन करतो. म्हणून आपलं करेक्ट आन्सर काय असणार, संशोधन ही प्रक्रिया नाही, हे संशोधनाचे वैशिष्ट्य नाही. मग पुढचा प्रश्न, अ गुड पीस ऑफ रिसर्च इज अ प्रोडक्ट ऑफ. संशोधनाचा एक चांगला भाग उत्पादन होय. काय आहे तर सामूहिक शिष्यवृत्ती, बी, एक चांगली लायब्ररी, सी, एक सादरीकरण आणि विश्लेषणात्मक मन आणि डी, अ टच ऑफ जीनियस, अलौकिक बुद्धिमत्तेचा स्पर्श. आपलं करेक्ट आन्सर काय असू शकतं. शिष्यवृत्ती नाही किंवा लायब्ररीसाठी आपण संशोधन करत नाही, तर एक विश्लेषणात्मक मन किंवा सादरीकरण करण्यासाठी, अ प्रेझेंटेशन ऑफ ॲनालिटिकल माइंड, हे एक चांगलं उत्पादन दर्शवतं संशोधनाचं. म्हणून आपला ऑप्शन काय असणार आहे, सी असणार आहे. आपलं करेक्ट आन्सर सी आहे. पुढचा प्रश्न, रिसर्च कॅन बी कंडक्टेड बाय अ पर्सन हू. संशोधन एखाद्या व्यक्तीद्वारे आयोजित केले जाऊ शकते. ऑप्शन, संशोधन पद्धतीचा अभ्यास केलेला आहे असा व्यक्ती,
पदव्युत्तर पदवी आहे असा व्यक्ती, विचार करण्याची क्षमता आणि तर्कशक्ती आहे असा व्यक्ती, कठोर परिश्रम करणारा आहे असा व्यक्ती. हे चारही ऑप्शन आपल्याला कधी कधी असे वाटतात की हां, हे सगळेच व्यक्ती संशोधन करू शकतात, पण त्यात आपलं ऑप्शन सी हे करेक्ट आहे. कारण या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे, जे संशोधन करण्यासाठी उपयुक्त आहे, की विचार करण्याची क्षमता आणि तर्कशक्ती असणे हे संशोधन करण्यासाठी अतिआवश्यक आहे या तिन्हीपैकी. म्हणून आपलं करेक्ट ऑप्शन आहे सी. पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न, विच इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च? संशोधनाचे मुख्य उद्दिष्ट कोणते आहे? आपण सुरुवातीला बघितलं, साहित्याचा आढावा घेणे, आधीपासून ज्ञात असलेल्या गोष्टींचे सारांश देणे, शैक्षणिक पदवी मिळवणे, नवीन तथ्य शोधण्यासाठी किंवा ज्ञात तथ्यांचा नवीन अर्थ लावणे. या चारीपैकी आपलं करेक्ट ऑप्शन डी आहे. कारण साहित्याचा आढावा घेणे हे मुख्य उद्दिष्ट होऊ शकत नाही. आधीपासून ज्ञात असलेल्या गोष्टींचे सारांश देणे हे संशोधनाचं पहिले मुख्य उद्दिष्ट होऊ शकत नाही. पदवी मिळवणे तर आहे, पण मुख्य उद्दिष्टामध्ये तेही येत नाही. म्हणून आपलं ऑप्शन डी हे करेक्ट ऑप्शन आहे. आजचे आपले रिसर्चवरचे हे 10 प्रश्न आज इथे दिलेले आहेत. मुंबई आणि बामू पेट एक्झाम्स जवळ आलेले आहेत आणि त्याच्या टेस्ट सिरीज आपल्याकडे उपलब्ध आहे. रिसर्च मेथडॉलॉजीच्या टोटल 10 टेस्ट आहेत. प्रत्येक टेस्टमध्ये 40 प्रश्न असणार आहेत. तुम्हाला याच्या नोट्ससुद्धा प्रोव्हाइड केल्या जाणार आहे. आम्हाला जॉईन करण्यासाठी तुम्हाला फक्त 499 रुपये भरायचे आहेत. सध्या या नोट्स इंग्लिश लँग्वेजमध्येच उपलब्ध आहेत, पण या 2 एक्झामसाठी तुम्हाला त्या खूप उपयुक्त ठरणार आहेत. आणि तुम्हाला या टेस्ट जर जॉईन करायच्या असतील तर आता आमच्या या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन व्हा आणि टेस्ट सिरीज दिल्यानंतर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. याचबरोबर आमच्याकडे MS सेट पेपर फर्स्टसाठी सुद्धा नोट्स अवेलेबल आहेत, टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत. नोट्स आमच्याकडे मराठीमध्ये अवेलेबल आहे, फुल सिलॅबस याच्यामध्ये कवर केलेला आहे. टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा 60 टेस्ट फुल दिलेले आहेत. पर युनिटवरती 2 टेस्ट अशा 20 टेस्ट आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर 2010 ते 2020 असे 10 क्वेश्चन पेपर. त्याच्यानंतर फुल सिलॅबस टेस्ट ह्या 30 असणार आहेत. अशा टोटल 60 टेस्ट तुम्हाला या टेस्ट सिरीजमध्ये मिळतील. ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी तुम्हाला दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती व्हॉट्सअप करायचं आहे किंवा तुम्ही आमचं अँड्रॉइड ॲप्लिकेशनसुद्धा डाउनलोड करू शकता. त्यामध्ये तुम्हाला MS सेट हा सेक्शन सिलेक्ट करून त्यामध्ये सबस्क्राईब करू शकता तुम्ही आणि टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला तर हा पूर्णपणे पेड ग्रुप असेल आणि त्याची फीस असेल 1499 रुपये आणि ॲपवर टेस्ट सिरीज जॉईन केली तर 999 रुपयामध्ये तुम्हाला ही टेस्ट अवेलेबल होऊ शकते. तर ही टेस्ट सिरीज जॉईन केल्यामुळे तुम्हाला MS सेटमध्ये नक्कीच फायदा मिळेल. तर तुम्ही ही टेस्ट जॉईन करू शकता. थँक्यू.